खरं तर या सगळ्या वाटेवरती प्रवास करत असताना असे काही छान अनुभव मिळत गेले की असं वाटलं की अरे या क्षेत्राला कशाचीही बंधनं आता उरलेली नाही. म्हणजे उद्योग, व्यवसाय, व्यापार, प्रबोधन कशाच्या भिंती उरलेल्या आहेत, कशाच्याच भिंती उरलेल्या नाही. मी आता एका मराठी मंडळासाठी दुबईला जेव्हा व्याख्यानाला गेलो, तिथे मला 2 मुलं घ्यायला आली होती. काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, खिशाला पेन लावलेला, पायात चप्पल. आणि जेव्हा मी तिथून बाहेर पडलो तर दोन्ही पोरांच्या अशा 2 महागड्या गाड्या हॉटेलच्या बाहेर लागलेल्या होत्या. मी त्यांना म्हटलं, काय करता रे तुम्ही दुबईत? दोघांची आडनाव माने आडनावाची सांगली आटपाडीची पोरं होती. कोण माने आहे का इकडे? सांगलीचे दिसत. आणि मी त्यांना विचारलं, सांगली आटपाडीहून इकडं कधी आलात दुबईला? ते म्हटले, आम्ही इकडं नोकरी शोधत आलतो. म्हटलं, मग नोकरी शोधत आला ना, आता काय करता? म्हटले, काय नाही, आता आमची दोघांची पण इथं सोन्याची दुकान आहेत. म्हटले, मला हेवा वाटतो, कुठं सांगली आटपाडी आणि पोरं दुबईत जाऊन सोन्याचं दुकान टाकून बसले. आता आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र केलं, मॉरिशियस मध्ये कथा केली, महाराष्ट्र शासन आणि मॉरिशियस गव्हर्नमेंट एकत्र येऊन. आणि तिथले सांस्कृतिक मंत्री अगदी अस्खलित मराठीत बोलायला लागले. मी त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही इतकं छान मराठी बोलताय. ते म्हणले, मी महाराष्ट्रातलाच आहे. म्हटलं, कुठले? म्हणले, मी रायगड रोहायचा आहे. आणि म्हणलं, इकडं मॉरिशियस मध्ये येऊन मंत्री झाला. ते म्हटले, माझी 5वी-6वी पिढी ही ऊस लावायला मॉरिशियसला आली. आणि ऊस लावायला आलेल्या पिढीतला एक पोरगा आज मॉरिशियस मध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणून काम करतो. मला वाटतं शिवप्रहारच्या माध्यमातून तळागाळातली, ग्रामीण भागातली, खेड्यापाड्यातली, गावगड्यातली पोरं एकत्र केली मोहनसाहेबांनी. आणि या पोरांना एक आवाज दिला की अरे आपण करू शकतो. योग्य ठिकाणी नाही म्हणायचं धाडस दाखवा, योग्य ठिकाणी 2 पावलं पुढे या, योग्य ठिकाणी तारतम्य बघून 2 पावलं मागे या. तारतम्य बघून आपल्याला हा संघर्षाचा लढा तेवढ ठेवला पाहिजे. आणि या सगळ्याच्या मुळाशी जर काय असेल ना, तर मला असं आवर्जून वाटतं की जेव्हा आपण सगळेजण एकत्र येतो ना, आपण उद्योजकता, व्यावसायिकता याची मोठी स्वप्न बघितली पाहिजे. काय होतं 84-85 मध्ये दुबईमध्ये? तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई आहे. ते बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे, शेकडो मजले वर घेऊन जातात आणि वरून खाली घेऊन येतात. आणि वर जाऊन खाली यायला लोक हजारो रुपयांचे तिकीट काढतात. या लोकांना कळलं की आपण आपलं नाणं बाजारात वाजून विकलं पाहिजे. आणि आता आपल्याही पोरांना ते बऱ्यापैकी कळायला लागले. मी आता जेजुरीला गेलतो, तिथं 2-4 कॉलेजचे पोरं पुरी आलेले फोटो काढत होते. मी म्हणलं, काय करता रे पोरांनो सारखे फोटो काढून? त्यातला एक पोरगा मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं, मग? म्हणला, मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हणलं, आणून करणार काय? म्हणला, काय नाही, खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार. आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार, किती कॅलरीज बंद झाल्या. रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. आपल्याला विकता आलं पाहिजे. आपल्या शेतकरी बापाला कष्ट करता येतात, त्याला पिकवता येतं, त्याला घाम गाळता येतो. पण दुर्दैवानं आपल्याला विकता मात्र येत नाही. आपल्याला ते वाजून बाजारात विकता आलं पाहिजे. अब्दुल कलाम साहेबांनी एक पुरा नावाचं मॉड्यूल सांगितलं होतं, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया. ग्रामीण भागाला अर्बन अम्युनिटीज पुरवाव्या लागतील, क्लस्टर करावे लागतील, एकत्र यावं लागेल, विक्रीची कौशल्य आत्मसात करावी लागतील, चुकीच्या धोरणांच्या विरोधात लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. मला वाटतं की विक्रीची कौशल्य जर आत्मसात केली आणि काळ आणि वेळेनुसार जर आपण बदललो तर आपण या मार्केटमध्ये टिकू शकतो. एक छोटंसं उदाहरण मी सांगून थांबेल. मी का म्हणतो की काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल? जर बदललो नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. आपण सगळे बऱ्यापैकी समवयस्क आहोत. आपण सगळ्यांनी पहिला फोन आपल्या आयुष्यात कोणत्या कंपनीचा घेतला होता? 100% नोकिया. 3310, 1100, 1600, 2600. आता बहुतांशी कोणाकडे नोकिया दिसत नाही. का नाहीये? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया टिकू शकलं नाही. एक जमाना होता कॉडॅकचा, आता कॉडॅक दिसत नाही. त्या कॉडॅक मध्ये एक रोल असायचा आणि त्यात 36च फोटो निघायचे. म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. 6 महिने तुम्ही त्याच्या माग लागा, अल्बमच देणार नाही. ते म्हणणार फोटो धुवायला दिले.
कोणत्या नदीवर जात होतं कुणाच केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, प्रॉडक्ट टिकू शकलं नाही. तुम्हाला आठवतं का 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. धूम धडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो इथल्या निम्म्या लोकांची ती जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय हे जहा का पाठ होती माहितीये? आपल्याला चॅनल बदलायला ऑप्शनच नव्हता. आपल्याकडे एकच चॅनल होता दूरदर्शन, त्याच्या 10 वेळा प्रक्षेपण जायचं. आणि प्रक्षेपण गेलं का पुरं म्हणायची टीव्हीला मुंगे आले. आता टीव्हीला पुढं मुंगे येतात का? मग एक कोणतर शहाणा वर जाणार, त्याने अँटिना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं 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 दिसलं, वरचा खाली येईपर्यंत गेलं 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 गेलं. लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये बघा फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतात जनरली क्रिकेटची क्रेज होती. पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी, तुम्ही फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? लाईफ बॉयची मोनोपोली होती बाजारात. लोक जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढा रोबाग होता लाईफ बॉयचा. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल बदल करावा लागेल. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता ते फुटबॉल खेळणारी पोरं नाही, लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवर उतरते, रागात निघून जाते. पोरगा विचारतो काय झालं? पोरगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं आपण जर बदललो नाही तर आपण बाजारात टिकू शकणार नाही. कोविड मध्ये एक तरी साबण सर अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविड मध्ये कुणाला गोरे व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविड मध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. हे मोती वर्षभर कुठं असते काय माहिती? हे दिवाळीलाच येते, वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतोय उठा उठा. मोती साबणानं आंघोळ करायची त्यानं ठरवून घेतलंय. वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ती करत. आपलं मार्केट, आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला मार्केट कळत नाही ना, आपल्याला कष्ट करता येत आहे, काम करता येतं, पण मार्केट समजत नाही. मला वाटतं हे मार्केट समजून घेण्याची वेळ आहे. आणि म्हणून खेड्यापाड्यातल्या गाववाड्यातल्या पोरांनी उद्योगात, व्यवसायात, व्यापारात आलं पाहिजे, प्रशासनात आलं पाहिजे, नवीन आव्हानं स्वीकारली पाहिजे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे. काल परवा एक इंटरव्ह्यू ऐकला, ग्रामीण भागातली शेतकऱ्याची 1.5 एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याची मुलगी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये DYSP झाली. आणि ती सांगत होती माझ्या घरात पहिली पोरगी अख्ख्या खानदानात मी ग्रॅज्युएशन झाली, जिनं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. वडील तर साधे शाळेत पण गेलेले नाही, कधी त्यांच्या अक्षरांची त्यांची ओळख नाही. आणि निकाल लागल्यानंतर पोरीनं फोन केला, बाबा मी DYSP झाले. वडील म्हणले तू फौजदार का नाही झाली? ती म्हणली मी सांगू कसं वडिलाला, माझ्या हाताखाली 4 फौजदार आता काम करणार आहेत. किती अभिमानाचं क्षण आहे. गोरगरिबाची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची पोरं प्रशासनात आली, उद्योग व्यवसायात, व्यापारात आली पाहिजेत. आणि कोण जर तुम्हाला सांगत असेल ना 1 रुपयावर जात नाही, पैशाला कोंबडी खात नाही, पैशावाल्याला सुख आहे का आणि त्याला रात्रीची झोप आहे का, हे असं सांगणाऱ्याला म्हणायचे तुझ्याकडेच राहू दे. हे असलं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणी करू नये. पोरांना सांगा उद्योगात या, बक्कळ पैसे कमवा आणि थोडे जास्त झाले तर नंतर दान धर्म करा, पुढे करायचं. पण चांगल्या मार्गाने. तुकोबारायांचं एक विधान कायम लक्षात ठेवावं, जोडून या धन उत्तम व्यवहार. आमचा व्यवहार चांगला असला पाहिजे. चांगल्या व्यवहारात चांगले पैसे कमवायचे, योग्य ठिकाणी देण्याची दानत ठेवायची. आयुष्य खूप सुंदर आहे, त्या सुंदर आयुष्याचा आनंद घ्या. येणाऱ्या पिढ्यांना आपला हेवा वाटेल अशा प्रकारचं काम आपण करावं. कारण जगाच्या इतिहासात फक्त काम लक्षात राहतं. शिवप्रहारच्या माध्यमातून तुम्ही जे काम केलं ते काम फक्त लक्षात राहील. आपण कसे काय आहोत हे नाही, आपलं काम फक्त जगाच्या नकाशात लिहिलं जातं. आणि मला वाटतं शिवप्रहारचं काम
हे छानपैकी पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल असं काम उभं करणं ही खरं तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण सगळेजण ते काम कराल अशी अपेक्षा बाळगतो. येणाऱ्या पिढ्यांना आपला आदर्श वाटावा. येणारी पिढी आपण सांगू तसं वागणार नाही, आपण जसं वागू तसं येणारी पोरं वागतील. आदर्श हे नुसते सांगून निर्माण होत नाहीत, ते वागण्यातनंच निर्माण होतात. आपण संभाजी महाराजांना छावा म्हणतो, छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह म्हणून छावा जन्माला आला. तुकाराम महाराजांना सुद्धा सांगावंसं वाटलं, माझ्या वडिलांची मिरा अशी गा मिरविना, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आम्ही या इथपर्यंत आलो, आमच्या बापदाद्यानं मार्ग दाखवला म्हणून इथपर्यंत आलो. मला वाटतं ही जी मंडळी इथं बसलेली आहेत, ताई दादा, किती सुंदर काम मध्ये उभं केलं. पुरस्कार आज ज्यांना ज्यांना मिळाला, मी या सगळ्यांमध्ये खूप छोटा आहे. आम्ही फार एका छोट्या विषयांवरती, निसर्ग, समाज आणि अर्थकारण या विषयावरती आम्ही सातत्यानं प्रबोधनाचं काम करतो. पण या माणसांनी मात्र आपले संसार, घरदार याच्यावरती तुळशीपत्र ठेवली, अनेक संसार उभे केले. अशा अनेक दिग्गजांचा आज इथे सत्कार झाला.